ते भूल खाली आजच आदरणीय पवार साहेबांचा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आणि ते त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि मी आत्ताच त्यांची भेट घेतली. प्रकृती त्यांची चांगली आहे, सुधारलेली आहे. आणखीन 2-3 दिवस या नंतर ते मुंबईला आणि प्रवासाला सुरुवात करतील असं मला दिसतं. काही राजकीय चर्चा या भेटीमध्ये? राजकीय चर्चा काही नाही झाली. मी प्रकृतीची चौकशी करण्यासाठीच आलेलो होतो. राजकीय चर्चा काही केलेली नाही. पवार साहेबांची प्रकृती आता कशी आहे? चांगली आहे, प्रकृती सुधारलेली आहे. थोडासा त्यांना त्रास झाला बारामतीला, त्यानंतर त्यांची प्रकृती अत्यंत चांगली आहे आणि मला खात्री आहे पुढच्या 4-6 दिवसात ते प्रवास करायला सुरुवात होईल. विलिनीकरणावर शशिकांत शिंदेंनी आज एक विधान केले की दादांची इच्छा होती, पण आता आम्ही आमच्या बाजूने काही यावरती बोलणार नाही आहोत कारण याचं वेगळं राजकारण केलं जात आहे. काय तुमची काही चर्चा झाली की विलिनीकरणावर आता बोलायचं नाही आपल्या पक्षाकडून? किंवा माझी काही चर्चा झालेली नाही, पण पक्षाच्या अध्यक्षांनी जर असं विधान केलं असेल तर त्याप्रमाणे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते यावर बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शरद पवारांच्या जे काही मासिकामध्ये लिहिलं, जे लिहिला आपल्या पक्षाच्या तर त्यामध्ये त्यांनी काही तपशील दिलेले होते की कशी ती चर्चा जी होती अजितदादा असताना पुढे गेलेली होती. तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होता, तर काय नक्की झालेलं होतं? म्हणजे आता अजितदादांच्या मृत्यूनंतर अनेकांनी बोललो, तुम्ही बोललात, पण तपशील काय ठरला होता? विलिनीकरण म्हणजे काय ठरलं? मी ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवशी रात्री मला असंच सर्वांनी बारामतीत विचारलं तुमच्या जुन्या काय आठवणी आहेत का, आणि त्यावेळी मी सांगितलं माझ्या बऱ्याच जुन्या आठवणी आहेत. 40 वर्ष आम्ही बरोबर काम केलंय, पण अलीकडच्या 7-8 महिन्यात अनेक वेळा ते माझ्या घरी आलेले. त्यावरून मी कशासाठी आलेले एवढं सांगितलं. आता त्यावर मला आता भाष्य करण्याची काही इच्छाही नाही आणि आवश्यकताही नाही. आम्ही अजितदादांशी भरपूर चर्चा केलेल्या, पण त्याच्यावर जे प्रसारमाध्यमात वेगवेगळे नेते बोलत आहेत ते मला वाटतं की त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवून आम्ही न बोललेलंच बरं असं आमचं मत झालेलं. माध्यमामध्ये अनेक बोलतात, म्हणजे सुनील तटकरेंनी खास करून शशिकांत शिंदे जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत, तर त्यांचं जे काही म्हणणं आहे ते खोडून काढलं की अशी काही विलिनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती असं सुनील तटकरे म्हणाले. ठीक आहे, आता त्याला ज्या माणसाची नेत्याशी आमची चर्चा झालेली हेच नसल्यामुळं अशा विधानाला उत्तर देणंही मला आवश्यक वाटत नाही. तर आता या चर्चांना ब्रेक लागला असं आहे की याच्यावर अनेकांनी अनेक भाष्य केली. मी मात्र पहिल्या दिवशी भाष्य केल्यावर काही पवार साहेबांचं एक भाष्य झाल्यावर माझ्याकडं आपले प्रतिनिधी आले, त्यांच्याशी मी एक दिवस बोललो. काय फॅक्ट आहे हे फक्त सांगितलं आणि त्यानंतर मी या विषयावर बोललेलो नाही, बोलायचं टाळलेलं आहे आणि आताही मला बोलण्याची काही फार आवश्यकता आहे असं वाटत. तर पण तुमच्याकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुम्ही आणि इकडनं दादा अशा 7 ते 8 वेळा बैठका देखील झाल्या असं तुम्ही देखील स्वतः सांगितलं होतं. पण मग आता नेमकी पुढची प्रोसेस कशी असावी असं तुम्हाला वाटतं? कारण आता त्या सगळ्या चर्चा 13 दिवस पण होऊन गेल्या, तर पुढे कामकाज पण सुरू झालेलं आहे. नेमकं कार्यकर्त्यांना पण अनेक ठिकाणी संभ्रम अवस्थेत आहेत. काही विलिनीकरणाचा पुढचा काही टप्पा देखील काही दिसेल अशी अपेक्षा आहे. 7-8 वेळा नाही, अजून 11 वेळा माझ्या निवासस्थानी ते आले होते. आमचे काही सहकारी त्यांना भेटलेले, सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या, त्यांचा प्रचंड आग्रह होता त्यासाठी अजितदादांचा. पण आता त्यांचंच निधन झालेलं आहे आणि मी वेगवेगळ्या नेत्यांची विधानं बघतोय. मला वाटत नाही याच्यावर काही बोलावंसं आता. आपला पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, तर तो स्वतंत्रपणेच आता पुढे आपलं मार्ग आक्रमणार काय करणार? आमचे नेते पक्षाचे अध्यक्ष राज्याचे जे आहेत शशिकांत शिंदेजी आणि सुप्रियाताई, हे त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढची पावलं पडतील. पण पक्ष म्हणून आमचं अस्तित्व आहेच
त्यामुळे पक्ष काही बंद पडलेला नाही, पक्ष व्यवस्थित विलिनीकरण चालू या आहे. अनुषंगाने की नाही, स्वतंत्रपणे तो विषय वेगळा आहे. पक्षाचं कामकाज तर चालूच आहे. तुम्ही जो प्रश्न मला विचारताय त्या प्रश्नावर मला काही आज बोलावंसं वाटत नाही. पवार साहेबांनी या पद्धतीने दादांच्या पक्षाची सुधारणा करण्यात यावी. असं वाटतं की त्याच्यात आता विलिनीकरण नको. ते आता महाराष्ट्रातल्या जनतेने आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि दोन्ही बाजूच्या आमदारांनी निष्कर्ष काढायचे. तर 17 तारखेला काही आपली बैठक मला वाटून काय उपयोग आहे. मला जे मी तपशिलात चर्चा केलेला माणूस आहे, मी सगळ्या चर्चा जर सांगितल्या तर न सांगितलेलंच बरं. पण असं म्हणजे आता जो राष्ट्रवादी काँग्रेस दादांच्या नेतृत्वाखालचा पक्ष होता तो भाजपसोबत सत्तेमध्ये आहे. तर आपलं विलिनीकरणाची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा आपणही सत्तेमध्ये सहभागी होणार असं काही ठरलं होतं? मंत्रिपद राज्यामध्ये केंद्रामध्ये असं काही ठरलं होतं? असं आहे की आता चर्चाच नाही तर या उपप्रश्नांना उत्तर कसं द्यायचं. आता आमचे पक्षाध्यक्ष शशिकांत शिंदेनी सांगितलेलं आहे की यावर आता काही तुम्हीच मला प्रश्न विचारले तुम्ही, त्यामुळे तुम्ही मला मदत केलेली आहे. त्यामुळे नाही, पण शशिकांत शिंदेकडे जरी प्रदेशाध्यक्ष पद असलं तरी तुम्ही पवार साहेबांच्या नंतर एक ज्येष्ठ नेते पक्षातले आहात, तुमच्याकडे सुद्धा मोठी डिसिजन मेकिंग पॉवर असेलच. पुढे नेमकं काय होईल काय आहे तुम्ही म्हणताय, आता बोलायचं नाही, पण सगळ्यांना त्या विलिनीकरणाच्या संदर्भात भूमिका जाणून घे. काय राजकारणामध्ये उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही अशी अवस्था. दादांच्या निधनानंतर अकस्मित जे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की आजचा दिवस उद्या आहे का, हे नियतीला मान्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं पुढं काय करायचं. आमचा पक्ष आहे, पक्षाचं अस्तित्व आहे, पवार साहेबांच्या सारखं मोठं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत कराराच्यातनं काही नवीन आव्हानं निर्माण होणार आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीचे इश्यूज आहेत, आणखी बरेच प्रश्न आहेत. त्यामुळं आमचा पक्ष त्या दृष्टीनं विचार करेल. पण प्रश्न विलिनीकरणाचा राहिला तर त्यावर मला आज भाष्य करायचा अधिकारी नाही आणि भाष्य करावं असंही मला वाटतं. सुनील तटकरे सातत्याने याबद्दल बोलतात. स्वतः सुनेत्रा वहिनींनी मात्र याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही. तर त्यांच्याबरोबर कोणी म्हणजे पवार कुटुंबातले कोणी असं काही बोलणं झालं किंवा असं काही पवार साहेबांच्या किंवा सुप्रियाताईंच्या बोलण्यात नाही, सुनेत्रा वहिनींना आम्ही काही 4-5 जण त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही कधी तुमच्या मदतीला येऊ. काहीच अडचण मनात चिंतू बाळगू नका. विलिनीकरणाच्या आधी देखील 1-2दा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या होत्या. त्यामुळं सुनेत्रा वहिनींचा जो मुद्दा असेल किंवा पार्थ पवारांचा असेल, आमची त्यांना पूर्ण पाठिंबा म्हणजे सपोर्टिव्ह, त्यांच्यासाठी काही अडथळे आणि प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही. पण जेव्हा आपली चर्चा होत होती अजितदादांसोबत त्यावेळा तर याची कल्पना सुनेत्रा वहिनींना पार्थदादांना यावेळी होती की आपली चर्चा मी आता त्याच्यावर भाष्य करणार नाही. मी योग्य वेळी बोलेन. आज मला सुट्टी दिली तर बरं होईल. आपण सांगलीमध्ये तुतारीच्या चिन्हावरती बऱ्यापैकी आपले उमेदवार निवडून आले, मात्र बाकीच्या महाराष्ट्रामध्ये खास करून पुणे जिल्हा असेल किंवा आजूबाजूला ठरलं होतं की घड्याळावरती सगळ्यांनी लढायचं आणि सगळे बरेचसे उमेदवार घड्याळावरती निवडून आले जे आधी तुतारीमध्ये होते पुणे जिल्ह्यात जर खास करून. तर आता या उमेदवारांनी काय केलं? नाही, आता अजितदादांची आणि आमची जी बैठक झालेली होती 17 तारखेला बारामतीत, त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे बैठक झालेली. त्यात ठरलेलं होतं की आता आपण एकत्रितच येणार आहोत तर सर्वांनी घड्याळावर लढावं. आणि त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते घड्याळावर उभे राहिले आणि त्या ठिकाणी सोयीचं असेल त्या ठिकाणी असे निर्णय झाले. आता त्या कार्यकर्त्यांची चर्चा करू आम्ही, त्यांचे काय हे आहेत आणि मला खात्री आहे की ते घड्याळावर असतील तर घड्याळातले त्या जिल्ह्याचे प्रमुख नेते ज्यांनी त्यांना AB फॉर्म दिले तेही त्यांच्याशी सहानुभूतीनं आणि चांगल्या पद्धतीने वागतात. तर 17 तारखेला काही कार्यकारिणीची बैठक आपण मुंबईत आयोजित केली आहे अशी माहिती आहे. काही आहे
नाही, माझ्याकडे तर अजून माहिती नाही. मी ऐकलंय की 17ला मीटिंग आहे, पण माझ्याकडे अजून तपशीलवार माहिती नाही. पण असेल तर मी जाईन. पवार साहेबांची राज्यसभेची टर्म आता संपते आहे. महाविकास आघाडी म्हणून पुन्हा एकदा पवार साहेब राज्यसभा लढवणार आहेत. राज्यसभेवर मला असं वाटतं की आता पवार साहेबांची प्रकृती आत्ताच सुधारते आणि मला वाटतं ते त्यातनं बाहेर पडलेले आहेत. आता चांगली परिस्थिती आहे त्यांची प्रकृतीची. त्यामुळे 2-4 दिवसानंतर अशा कोणती नवीन आम्ही तो विषय राजकीय चर्चा करण्याचा विषय आता ही वेळ नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चाही केलेली. तर विमान अपघाताच्या बाबत रोहित पवारांनी सातत्याने 2 पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली आहे. हात अपघात आणि घातपात जो काय आहे त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं बघताय? तुमची देखील काय मागणी आहे सगळ्यात? तपास यंत्रणेनं पारदर्शी पद्धतीने तपास करावा. कोणत्याही दबावाखाली तपास होणार नाही याची आमची अपेक्षा आहे. रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने देखील तपशिलात चौकशी ही होईल अशी आमची अपेक्षा आहे. बरं, तुम्ही म्हणताय की आता तुम्हाला बोलायचं नाही या सगळ्यावर, पण वैयक्तिक जर विचारलं तुम्हाला तर विलिनीकरणासाठी तुम्ही देखील सकारात्मक अजूनही आहात? होईल का नाही होईल हा पुढचा भाग, पण व्हावं अशी तुमची इच्छा आहे? नाही, विलिनीकरणासाठी मी आणि दादा दोघंही सकारात्मक होतो. माझी तर भूमिका तेव्हाही तीच आहे आणि आजही तीच आहे. विलिनीकरण झालं तर आमचा पक्ष चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय देऊ शकेल अशी आमची धारणा आहे. आणि त्यासाठी तर अजितदादांची आणि माझी आम्ही चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा अजितदादांच्या इनिशिएटिव्हने सुरू झालेली आहे. ते त्या तपशील तोपर्यंत मी तुम्हाला सांगितलं ना की मी नंतर बोलेन याविषयी योग्य होईल. मला आपलं मगाशीच ठरलं ना की ह्याच्या पलीकडे तुम्ही मला विचारायचं नाही, मी तुम्हाला सांगायचं नाही. आपला पक्ष आता विरोधी पक्ष आहे, विरोधक आहे, तर अशी विरोधी पक्ष मी वाटचाल सांगितलं. आम्ही विरोधी पक्षातच आहोत. असं आहे की विरोधी पक्षात आम्ही अनेक ठिकाणी काँग्रेस आणि उबाठा, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आम्ही एकत्रित निवडणुका लढवलेल्या आहेत. आजही काल जिल्हा परिषदेच्या निवडणुका माझ्या सांगली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक सदस्य आमच्यावर निवडून आलेले आहेत. त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत, विरोधी पक्षातच आहोत. पक्ष बळकटीसाठी जे करणं आवश्यक होतं त्याच्या चर्चा अजितदादांची आम्ही केलेल्या होत्या. सांगली जिल्हा परिषदेची जी काही गणित आहेत तर सत्तेपर्यंत आपल्या पक्षामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे, तर कसं बघतो तुमचं कोणाकोणाला सोबत घेतात? म्हणजे उद्धव ठाकरेंचाही सदस्य तुमच्यासोबत निवडून आलेला आहे, अजितदादांच्या म्हणजे घड्याळ या चिन्हावरती आलेले आहेत. 61 जागांची जिल्हा परिषद आहे. 31 जागा झाल्या की तिथं बहुमत येतं. आमच्याकडे 30 जागा आहेत आणि 2 दुसरे पक्ष आहेत. त्यातल्या एका पक्षाला आम्ही पूर्णपणाने बाय दिलेली होती. तिथं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही विचाराने तिथे उमेदवारच उभे केले. तिथं 8 पैकी त्या पक्षाचे 7 आलेले. दुसऱ्या पक्षाशी आमचा अलायन्स वेगवेगळ्या ठिकाणी झालेला होता. तिकडे त्यांचे 6 निवडून आलेले. त्यामुळं आमची अपेक्षा आहे की आम्ही निवडणुकीच्या आधी जे त्यांच्यावर अंडरस्टँडिंग केलं ते अंडरस्टँडिंग ते पुढं राबवतील. आणि घड्याळ हा पक्ष तुमच्यासोबत येईल आता त्यांच्याशी नॅचरली बघितलं पण आमची आणि त्यांची आघाडी झालेली. 2-3 तालुक्यात झालेली, 2 तालुक्यात होऊ शकली नाही. त्यामुळं नॅचरली आम्ही पूर्वीपासून एकत्रित होतो. त्यामुळं त्यांचंही आम्ही स्वागत करतो. चर्चा झाली तुमच्यासोबत काही आता? नाही, चर्चा फारशी कुणाशी झाली कारण येतील ते. जाऊ दे आता सगळं तुम्ही बाकीचा सगळा तपशील चंद्रकांत दादांना विचारा. सर एक हिंदी फक्त त्याला द्या ना. सर एक हिंदी देना त्याला फक्त. आज पवार साहब से मिले हैं आप, 4-5 दिन बाद शाहबाज आ रहा है, क्या जानकारी मिली है? पवार साहब की तबीयत बहुत अच्छी है और मुझे यकीन है आने वाले 4-5 दिन में वो बाहर निकलेंगे.
मुंबई में या बारामती में ट्रैवल करके जा सकते हैं वो। कोई उनको हेल्थ का इश्यू अभी नहीं है। और हमारे महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र के सारे कार्यकर्ते, उनको भी मैं आपके माध्यम से बताना चाहता हूँ कि उनकी तबीयत बहुत अच्छी है। दोनों पार्टियां जो है वो एक साथ आने की चर्चा बहुत दिनों से शुरू हो गई थी, लेकिन आज आपके जो लीडर है शशिकांत शिंदे, उन्होंने बोला कि अजित दादा की इच्छा थी, लेकिन हम अभी इस पे पार्टी की तरफ से कोई भाष्य नहीं करेंगे। आपकी साहब के साथ कुछ बात हुई? वो हमारे प्रदेश के अध्यक्ष हैं और उन्होंने जो बताया वही हमें सबको मान्य है, तो इसके ऊपर मैं कमेंट करने की आवश्यकता नहीं।